नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बुल्स या अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका, समाज कल्याण किंवा आता आयशा म्हणजे महिला बाल विकास विभागाचे पुणे आयुक्तालयाचे एक्झाम होणार आहेत, त्या एक्झाम किंवा इतरही MPSC किंवा इतरही स्पर्धा परीक्षांना उपयोगी ठरेल असा आजचा व्हिडिओ आहे। त्यामध्ये आपण जीवनसत्व यावर आपण अभ्यास करणार आहोत। तर आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जीवनसत्वाच्या आधिक्यामुळे होणारे आजार, वेगवेगळ्या वयोगटामध्ये वेगवेगळे कोणते कोणते आजार आहेत ते आपण बघितले आहे। तर हे संपूर्ण मी वाचून दाखवत नाही, त्यासाठी तुम्ही आधीचा व्हिडिओ बघून घ्या। मुलांमध्ये कोणते आजार होतात, प्रौढांमध्ये, गरोदरपणामध्ये अजीवनसत्वाच्या अभाव म्हणजे अजीवनसत्वाच्या आधिक्यामुळे कोणते आजार होतात हे आपण बघितले आहे। बघा, गरोदरपणामध्ये कोणते, गरोदरपणात मांसाहार करताना यकृताचे अतिसेवन केल्यास अजीवनसत्वाच्या आधिक्यामुळे गर्भ विकसित होताना त्यात विकृती निर्माण होत असते। हा मुद्दा महत्त्वाचा आहे। आणि मुलांमध्ये होणारे आधिक्यामुळे होणारे आजार हे महत्त्वाचे आहेत, जसं डोकेदुखी, सिसारी येणे, वात्या येणे, गुंगी येणे, भूक मंदावणे, सांधेदुखी, यकृताचा आकार वाढणे, ओठामधून रक्त येणे, केस गळणे। आणि हे आपण विजयपथ पब्लिकेशनच्या पुस्तकांमधून हे रिवाईज करत आहोत। अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक डायरी लक्षात ठेवायच्या। चला आता आपण पुढचा भाग बघणार आहोत। त्या दिवशी ते अर्धच व्हिडिओ झालं होतं, तर याच्यामध्ये चॅप्टर कवर होईल की नाही माहीत नाही होईल तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये करूया, 3 व्हिडिओ करूया त्याचं। चला, त्वचेवर पिवळकट वर्णक गाजराच्या अतिसेवनामुळे म्हणजे अजीवनसत्वाच्या आधिक्यामुळे होणारे आजार। वर्णकण तळपायावर आणि तळ हातावर दिसून येतात, हानिकारक नसतात तसे ते। उपचार किंवा नियंत्रण काय, तर गाजराचे सेवन नियंत्रित केले की त्वचेचे वर्णक पूर्णवत होते। पूर्वनिर्मित अजीवनसत्वाचे प्रमाण जास्त असल्यास ते प्रौढांसाठी त्याचप्रमाणे बालकांसाठी विषारी ठरू शकते। गरोदरपणामध्ये घ्यावयाची काळजी कोणती, तर गरोदरपणामध्ये मांसाहार करताना यकृताचे अतिसेवन टाळावे, कारण यकृतात साठवलेल्या अजीवनसत्वाच्या उच्च सहतीमुळे गर्भ विकसित होताना त्यात विकृती निर्माण होऊ शकते, लक्षात ठेवायचे। त्यानंतर जीवनसत्व अचे लसीकरण। जीवनसत्व अभाव प्रतिबंधक कार्यक्रमाअंतर्गत 9 महिने ते 3 वर्ष वयोगटापर्यंत प्रत्येक 6 माहीत जीवनसत्व अच्या सोल्युशनचे डोस दिले जाते। म्हणजे 9 महिने ते 3 वर्ष या वयोगटामध्ये प्रत्येक 6 महिन्यांनी म्हणजे आपल्या बाळाला अजीवनसत्वाचे डोस द्यावे लागतात, देत असतात। जीवनसत्व डोस वेळापत्रक बालकांसाठी बघा, हे लिहिलेलं आहे। पहिला डोस केव्हा दिला जातो, 1 लाख आयु मात्रा दिली जाते। पहिला डोस 9व्या महिन्यामध्ये गोवर लसीसोबत दिलं जातं। दुसरा डोस 2 लाख आयु कोणत्या महिन्यात दिलं जाते, जेव्हा DPT बूस्टर डोस दिला जातो तेव्हा दिला जातो दुसरा डोस अजीवनसत्वाचा। त्यानंतर तिसरा डोस 6 लाख आयु 24 महिन्यानंतर दिला जातो। चौथा डोस 2 लाख आयु मात्रा दिली जाते 30 महिन्याच्या नंतर, म्हणजे 30 महिन्याचा बाळ झाल्याच्या नंतर। आणि 5वा डोस दिला जातो अजीवनसत्वाचा, किती मात्रा, तर 2 लाख आयु मात्रा। त्यांची ते मोजण्याची पद्धत आहे। तर कोणत्या महिन्यात दिलं जातं, तर 36 महिन्यानंतर 5वा डोस दिला जातो। आणि नंतर मग दर 6 महिन्यांनी अजीवनसत्वाचा डोस दिला जात असतो, 3 वर्षापर्यंत दिलं जात असते। तर बघा, जीवनसत्व ब, त्यानंतरचा जीवनसत्व ब बघणार आहोत आपण। जीवनसत्व अ बद्दल माहिती बघितली, आता जीवनसत्व ब बद्दल बघूया। जीवनसत्व ब पाण्यात द्रावणीय आहे। जीवनसत्व ब चे आविष्कार कोणी केले, मॅककुलन यांनी ब जीवनसत्वाचा शोध लावला। ब जीवनसत्वाचा आविष्कार किंवा शोध कोणी लावला, तर इलार मॅककुलर यांनी लावला। महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं। ब जीवनसत्व काय आहे, तर पाण्यात द्रावणीय आहे, म्हणजे पाण्यात विरघळतो। मेदात द्रावणीय नाही, मेदात विरघळत नाही। आधिक्यामुळे आजार होतात का, तर नाही होत। कमतरतेमुळे आजार होतात का, तर होतात। तर आधिक्यामुळे आजार होत नाही, कारण ते जलद्राव्य म्हणजेच पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे। जीवनसत्व ब हे पाण्यात विरघळणारे आहे।
तर 8 गटाचे समूह आहे बघा. ब जीवनसत्वाचे 8 गट आहेत. त्यामध्ये B1, B2, B3, B5, B6, B7, B9 आणि B12 असे 8 गट आहेत. बी जीवनसत्वाचे किती 8 गट आहेत, लक्षात ठेवायचं. तर बघूया त्यांचे रासायनिक नाव काय आहेत. रासायनिक नाव म्हणजे शास्त्रीय नाव. B1ला रासायनिक नाव म्हणजे शास्त्रीय नाव काय आहे. B1ला थायमिन म्हटलं जाते. B2ला रायबोफ्लोविन म्हटलं जाते. B3ला नियासिन म्हटलं जाते. तर B5ला काय म्हटलं आहे पॅन्थोनिक आम्ल म्हटलं जाते. B5चं शास्त्रीय नाव काय आहे पॅन्थोनिक आम्ल म्हणजे पॅन्थोनिक ॲसिड. त्यानंतर B6चं शास्त्रीय नाव आहे पॅरिडॉक्सिन लक्षात ठेवायचं. B7 शास्त्रीय नाव बायोटीन आहे. B9चं फॉलिक ॲसिड. B9चं शास्त्रीय नाव आहे फॉलिक ॲसिड. आणि B12चं शास्त्रीय नाव काय आहे सायनोकोबॅल्मिन. कधी मराठीमध्ये लिहिला राहू शकते किंवा कधी इंग्रजीतसुद्धा लिहिला राहू शकतो, लक्षात ठेवायचा. B12 सायनोकोबॅल्मिन. हा जो चार्ट आहे हा व्यवस्थित पाठांतर करून घ्या, कारण यावर प्रश्न येऊ शकतो. तर बघा B1 जीवनसत्व B1 शास्त्रीय नाव आहे थायमिन. शोध 1910ला लागलेला आहे. दैनंदिन गरज प्रमाण 0.5 मिलीग्राम B1ची गरज असते. संशोधक कोण आहेत तो संशोधक आहे उमेटारो सुजुकी असं लिहिले आहे. फादर ऑफ विटॅमिन रिसर्च इन जापान असं म्हटलं जातं त्यांना. फादर ऑफ विटॅमिन रिसर्च इन जापान उमेटारो सुजुकी. उमेटारो सुजुकी असं त्या संशोधकाचं नाव आहे, ज्यांनी काय B1 हे शोधून काढलेलं आहे. 1910ला शोध लागला B1चा. B1 कोणत्या म्हणजे वनस्पती स्रोत आणि प्राणी स्रोत आहे. कुठून आपल्याला B1 मिळतो तर प्राणी स्रोत आहे दूध, मांस आणि यकृत यामधून B1 मिळतो. आणि वनस्पतीजन्य स्रोत त्यामध्ये तृणधान्य आहे, कवच फळे, डाळी, तपकिरी तांदूळ, पालेभाज्या, बटाटे, कोबी, सूर्यफूल, सोयाबीन आणि ईस्ट किनवा यामधून आपल्याला B1 मिळत असतो. B1चे कार्य व आवश्यकता काय तर चेतातंतूचे व हृदयाचे कार्य नीट होण्यास मदत करणे, शरीराच्या वाढीसाठी व विकास नियंत्रित करण्यासाठी, चयापचय क्रियेसाठी B1ची आवश्यकता असते. हे पुस्तक विजयपथ पब्लिकेशनची आहे, लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत. तर बघा विशिष्ट पदार्थाच्या चयापचय क्रियेत जीवनसत्व B1 उत्प्रेरक म्हणून कार्य करते. त्यामुळे पायरुव्हेटचे अवशोषण होऊन जास्त प्रमाणात ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते. धान्यातील जीवनसत्व B1चा नाश त्याच्या पार्शिंगमुळे होतो. जीवनसत्व B1च्या म्हणजे B1च्या अभावी व आधिक्यामुळे होणारे आजार कोणते ते बघा. तर B1 म्हणजे B1च्या कमतरतेमुळे होणारे आजार म्हणजे आजार होतो का तर होतो. म्हणजे कमतरतेमुळे आजार होतो का तर होतो. तर कोणते आजार होतात हे महत्त्वाचे आहे. बी जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारे आजार कोणते आहे. बेरी अपचन, स्नायूचा अशक्तपणा किंवा अकार्यक्षमता, हृदय मोठे होणे किंवा हृदयाचे कार्य बंद पडणे, वर्णिक मस्तिष्क विकृती हे आजार कमतरतेमुळे होतात. B1च्या कमतरतेमुळे होतात. तर मग B1च्या आधिक्यामुळे होणारे आजार आहेत का तर होत नाही, कारण जीवनसत्व B1 हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे. त्यामुळे शरीरात जीवनसत्व B1 साठले जात नाही, ते लघवीवाटे बाहेर टाकले जाते. त्यामुळे B1चे आधिक्य शरीरामध्ये होत नसते. तर बघा बेरी हा आजार B1च्या कमतरतेमुळे होतो. चेतातंतूचा हा आजार आहे. लक्षणे काय आहे बेरी या आजाराचे लक्षणं काय आहे तर स्नायूशोष, सूज, हृदय सहवाहिनी बदल, भूक न लागणे, बहुचेतावर्धक दाहक, चेतारज्जूमध्ये बिघाड निर्माण होऊन शरीराचा तोल जातो,
पॅरालिसिस सारखी स्थिती निर्माण होण्याची शक्यता हे महत्त्वाचे आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे का B1च्या कमतरतेमुळे हे लक्षणे जर दिसत असेल तर बेरी आजाराचे आहे, लक्षात घ्यायचं. काय आहे? स्नायूसोज, सूज, हृदय संवहनी बदल, भूक न लागणे, बहुचेतावर्धदाह, चेतारज्जूमध्ये बिघाड निर्माण होऊन शरीराचा तोल जातो, पॅरालिसिस सारखी स्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. तर उपाय काय? कमी शिजवलेला आणि न सडलेला तांदूळ वापरल्याने हा अभाव दूर करता येतो. भारतामध्ये आढळतो. आंध्र प्रदेशातील किनारपट्टीच्या भागामध्ये पॉलिश केलेला तांदूळ मोठ्या प्रमाणामध्ये आहारात असल्यामुळे त्या ठिकाणच्या व्यक्तीमध्ये बेरी मोठ्या प्रमाणात आढळतो. प्रमुख कारण सडलेला किंवा शीतावणे आवरण काढलेला तांदूळ खाणाऱ्यांना बेरी हा आजार होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे म्हणजे कमी पॉलिश केलेले किंवा पॉलिश न केलेले तांदूळ खाणे योग्य राहील. त्या बघा अर्थ काय आहे? सिहिली भाषेमध्ये बेरी या शब्दाचा अर्थ अशक्तपणा असा आहे. तो शब्द दोनदा उच्चारून सिहिली भाषेत अति अशक्तता असा अर्थ होतो. बेरीचे प्रकार: आर्द्रता बेरी आणि शुष्क बेरी. बाल बेरी, अर्भकातील बेरीला बाल बेरी म्हणतात. आणि त्यानंतरचा प्रकार आहे व्हेर्निके मस्तिष्क शोध व कोर्साप चित्तवृत्ती. त्यानंतर बघूया आर्द्रता बेरी याचे प्रमुख लक्षण: उतिकामध्ये जलसंचय होऊन सूज येते, पायाशिवाय धडावर व चेहऱ्यावरही सूज येते, हृदयावर दुष्परिणाम होतो, पायात लांब पेटके येतात, हृदय विस्फारण दर्शवितात आणि आकुंचन, रक्तदाब वाढतो, तसं प्रसारण रक्तदाब कमी होतो, लक्षात ठेवायचं. त्या परिणाम मज्जासंस्थेवर होतो. प्रमुख लक्षणे काय आहेत? तर अपसंवेदना व अशक्तपणा उत्पन्न होणे, स्नायू हळूहळू झीज होणे स्नायूची, काठीच्या आधाराशिवाय चालणे अशक्य होते, शरीरातील मज्जामध्ये एकाच वेळी उद्भवणारी विकृती ही शुष्क बेरी आहे. त्यानंतर बाल बेरी कोणती? तर मातेला थायमिनची म्हणजे B1ची कमतरता असल्यास 2 ते 4 महिन्याच्या बालकामध्ये आढळतो. कोणतं? बाल बेरी. मातेला थायमिनची म्हणजे B1ची कमतरता असल्यास 2 ते 4 महिन्याच्या बालकामध्ये आढळते. त्यानंतर आहे व्हेर्निके मस्तिष्कशोथ व कोर्साकॉफ चित्तवृत्ती. तर कार्ल व्हेर्निके व एस.एन. कोर्साकॉफ यांच्या नावाने ओळखला जातो. प्रामुख्याने आढळ कुठं? तर अमेरिका, युरोपमध्ये मद्यासक्त व्यक्तीमध्ये, म्हणजे जे व्यक्ती मद्य घेतात म्हणजे अल्कोहोल, तर त्या व्यक्तीमध्ये आढळतो. प्रमुख लक्षणे काय आहे? एकच वस्तू 2 आहेत असे भासणे, स्मरणशक्ती दोष उत्पन्न होणे हे या रोगामध्ये होत असते. त्यानंतरचा आजार आहे वर्निक मस्तिष्क विकृती. परिणाम पेरिफेरल आणि सेंट्रल नर्वस सिस्टीमवर होतो. अतिप्रमाणात दारू पिणाऱ्यामध्ये आढळतो. मानसिक असंतुलन यामध्ये तयार होत असते. विजयपथ पब्लिकेशनच्या म्हणजे अंगणवाडी मुख्यसेविका तांत्रिक डायरी यामधून आपण हे रिवाईज करत आहोत. तर बघा त्यानंतरचा मुद्दा बघणार आहोत. जीवनसत्व B2 रासायनिक नाव काय आहे? रायबोफ्लेविन आहे. शोध केव्हा लागला? 1920ला. दैनंदिन गरज किती आहे? B2 म्हणजेच रायबोफ्लेविन. रासायनिक नाव आहे रायबोफ्लेविन. B2चं शोध 1920ला. तर दैनंदिन गरज म्हणजे रोज किती गरज असते? 0.6 मिलीग्राम गरज असते. म्हणजेच 1000 किलो कॅलरीजसाठी आवश्यक 1000 किलो कॅलरीजसाठी आवश्यक आहे 0.6 मिलीग्राम कोणतं? B2 जीवनसत्व. B2 जीवनसत्वाचे स्रोत कोणते आहेत हे महत्त्वाचे आहे. जीवनसत्वाचे स्रोत विचारले जाऊ शकतात एक्झामला. प्राणी स्रोत आहेत दूध, मांस, अंडी, यकृत. तर वनस्पतीजन्य स्रोत आहेत हिरव्या पालेभाज्या, सोयाबीन, हिरवे वाटाणे, मोड आलेल्या डाळीमध्ये रायबोफ्लेविनचे प्रमाण आढळते. तर जीवनसत्व B2चे कार्य, महत्त्व व आवश्यकता. महत्त्व किंवा आवश्यकता तर कशासाठी आवश्यक असतो बघा? शरीराच्या वाढीसाठी, सशक्त बुडबुडासाठी, त्वचा, जीभ
त्याचप्रमाणे ओठांच्या आरोग्यासाठी कर्बोदकांच्या चयापचय दरम्यान सहविकर म्हणून कार्य करते। श्लेष्मल पटले म्हणजे श्लेष्मल पटलेचे आरोग्य व्यवस्थित राखण्यासाठी पेशीच्या ऑक्सिडीकरणात अत्यंत महत्त्वाचे कार्य। प्रथिने व स्निग्ध चयापचय क्रियेसाठी आवश्यक आहे काय? जीवनसत्व B2 ज्याचे रासायनिक नाव काय आहे? त्याचे रासायनिक नाव आहे रायबोफ्लेविन, लक्षात ठेवायच्या। तर या ठिकाणी दिले आहे अर्धशिशी अर्थात मायग्रेन या आजारावर विटॅमिन B2 उपयुक्त आहे। जर अर्धशिरी म्हणजेच मायग्रेन हा जर आजार असेल तर त्यावर उपाय काय आहे? तर विटॅमिन B2 म्हणजे त्याचे रासायनिक नाव आहे रायबोफ्लेविन, हे उपयुक्त आहे। जे चौकट दिलेले हे व्यवस्थित पाठात लक्षात ठेवायची। अर्धशिशी किंवा मायग्रेन या आजारावर विटॅमिन B2 उपयुक्त आहे। B2 चे रासायनिक नाव काय आहे? रायबोफ्लेविन, लक्षात ठेवायचं। त्यानंतर बघा जीवनसत्व B1च्या अभावामुळे व आधिक्यामुळे होणारे आजार। तर या ठिकाणी B1च्या लिहिलं आहे, हे सिली मिस्टेक झालं, या ठिकाणी B2 पाहिजे। B2च्या अभावामुळे किंवा आधिक्यामुळे होणारे आजार, कारण आपण आधीच बघितलं B1च्या अभावामुळे किंवा आधिक्यामुळे होणारे आजार काय असतात। तर आता आपण B2च्या अभावामुळे किंवा आधिक्यामुळे होणारे आजार बघत आहोत। तर B2च्या अभावामुळे होणारे आजार कोणते? तर बुडबुडे अपारदर्शक होणे, वाढ खुंटते, अकाली वृद्धत्व, प्रकाश सहन न होणे, एरायबोफ्लेविनोसिस, ग्लायसायटिस, चिलायटिस आणि मोतीबिंदू हे अभावामुळे दिसून येतात। B2च्या अभावामुळे हे आजार होत असतात। तर जीवनसत्व B2च्या आधिक्यामुळे कोणते आजार होत नाही, कारण ते पाण्यात विरघळतात व ते अधिक झाल्यास लघवी वाटे शरीराच्या बाहेर टाकले जातात। त्यामुळे B2च्या आधिक्यामुळे कोणतेही आजार होत नाही। मात्र B2चा अभाव असेल तर हे या ठिकाणी देण्यात आलेले आजार होत असतात, लक्षात ठेवायच्या। त्यानंतरचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत। B2च्या कमतरतेचे आजार आणि लक्षणे कोणते कोणते, हे महत्त्वाचं आहे। हे या ठिकाणी देण्यात आलेले चार्ट, कारण आता MPSC कंबाईन ग्रुप बीला प्रथिनांच्या कमतरतेमुळे होणारा आजार हा प्रश्न आला होता, आपण तो व्हिडिओमध्ये घेतलेला आहे। सुजवटी हा आजार होत असतो, सुजवटी सुकटी हे दोन आजार प्रथिनांच्या कमतरतेमुळे होत असतात। तर बघा B2च्या कमतरतेमुळे होणारा आजार कोणता आहे? ग्लासायटिस, लक्षणे कोणतं आहे? जीभ लाल होणे, जिभेला आग होते। तर हे कोणत्या आजाराचे लक्षण आहे? तर ग्लासायटिस, जे B2च्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे। त्यानंतर आहे चिलोसिस हा आजार B2च्या कमतरतेमुळे होते। लक्षणे काय आहेत? तर ओठ लाल होणे व फुटणे, हे B2च्या कमतरतेमुळे होते। त्यानंतरचा तिसरा आजार आहे एरायबोफ्लेविनोसिस, एरायबोफ्लेविनोसिस हा आजार आहे B2च्या कमतरतेमुळे होणारा। तर लक्षणे काय आहे? शरीराची वाढ खुंटणे। त्यानंतरचा दुसरा आजार आहे स्टोमॅटिटिस म्हणून आजार आहे, तो तोंड येणे। लक्षणे काय आहे? तर तोंड येणे, हे आजार होत असतात B2च्या कमतरतेमुळे। त्यानंतर आहे B3चे रासायनिक नाव काय आहे? नायसिन किंवा निकोटिनिक आम्ल असं सुद्धा म्हणजे नाव आहे त्याचं, नायसिन किंवा निकोटिनिक आम्ल। शोध 1936ला लागला। दैनंदिन गरज किती आहे? 6.6 मिलीग्राम, म्हणजेच 1000 किलो कॅलरीजच्या आहाराकरिता 6.6 मिलीग्राम B3 आवश्यक आहे। बघा, नायसिनचा अभाव निर्माण होण्याचे मुख्य कारण म्हणजे दारू सेवन, मद्यपान, आजाराचे स्वरूप तीव्र होण्याचा तो एक घटक आहे। जीवनसत्व B3चे म्हणजे स्रोत कोणते आहे? प्राणी स्रोत आणि वनस्पतीजन्य स्रोत। प्राणी स्रोत आहेत मासे, मांस, अंडी, यकृत। तर वनस्पतीजन्य स्रोत कोणते आहेत? शेंगदाणे, टोमॅटो, पालेभाज्या, डाळी, बटाटे, मशरूम, तृणधान्ये, कडधान्ये ही काय आहेत? वनस्पतीजन्य स्रोत आहेत। तर त्यानंतर आपण त्याबद्दलच माहिती बघणार आहोत। नायसिन म्हणजे विटॅमिन B3चे कार्य काय? तर रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी, शरीराच्या वाढीसाठी,
कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनांच्या चयापचयासाठी, मज्जातंतू सुव्यवस्थित ठेवण्यासाठी B3 म्हणजेच नायसिनची गरज असते। हे महत्त्वाचे आहे, लक्षात ठेवायचं। रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी, शरीराच्या वाढीसाठी, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनांच्या चयापचयासाठी, मज्जातंतू सुव्यवस्थित ठेवण्यासाठी B3 म्हणजेच नायसिनची आवश्यकता असते। त्यानंतर आहे की नायसिनमुळे होणारे आजार, अभावामुळे आणि आधिक्यामुळे। नायसिन म्हणजे B3च्या अभावामुळे होणारा आजार महत्त्वाचा आहे तो पेलेग्रा हा आजार आहे। पेलेग्रा आहारात इतर खाद्यपदार्थाचा समावेश न करता निवड ज्वारी किंवा मक्का खाणाऱ्या लोकांमध्ये हा रोग आढळतो। म्हणजे ज्वारी किंवा मक्का हे पदार्थ निवड खायचा नसतो, त्याच्यासोबत इतर पदार्थ खायचे असते, नाहीतर पेलेग्रा नावाचा आजार होऊ शकतो। तर आधिक्यामुळे होणारे आजार कोणते? तर बघा, जीवनसत्व B3 म्हणजेच नायसिन हे जलविद्राव्य असल्यामुळे त्याच्या आधिक्यामुळे कोणते आजार होत नाही, परंतु जर तुम्ही 2 ग्रामपेक्षा अधिक प्रमाणात नायसिनचे रोजच सेवन करत असाल तर यकृत बिघाड होतो। त्याचप्रमाणे डायरिया, मधुमेह, खाज सुटणे हे आजार होऊ शकतात। हे म्हणजे 2 ग्रामपेक्षा अधिक जर B3चे प्रमाण शरीरात वाढलं तर यकृत बिघाड होऊ शकते। त्यामध्ये कोणते आजार होऊ शकतात? डायरिया, मधुमेह, खाज सुटणे हे आजार होऊ शकतात। त्यानंतर बघा, पेलेग्रा जो आजार आहे, B3च्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे पेलेग्रा। तर त्याचे प्रमुख लक्षणे कोणते आहे? पेलेग्रा प्रमुख लक्षणे तर बघा, 3D पेलेग्राचे प्रमुख लक्षणे 3D त्यामध्ये आहे डर्माटायटिस, डायरिया आणि डिमेन्शिया हे प्रमुख लक्षणे। तर त्यामध्ये लक्षणे बघूया। त्वचारोग डर्माटायसिस हा समितीय असून बहुधा तो हात, अर्धपाय यांची मागील बाजू, चेहरा आणि मान यासारख्या सूर्यप्रकाश सामोऱ्या झालेल्या त्वचेच्या भागामध्ये होत असतो। अतिसार किंवा हगवण होऊ शकते, डायरिया। त्यानंतर आहे तिसरा डिमेन्शिया, त्यामध्ये मानसिक बदल, चिडखोरपणा, मानसिक तणाव हे होत असते। डिमेन्शियाची लक्षणे ही आहेत। डायरियामध्ये अतिसार किंवा हगवण ह्या होत असते आणि डर्माटायटिस म्हणजे त्वचारोग होत असते, म्हणजे त्वचेशी संबंधित आजार होत असतात। हे पेलेग्रा या आजाराचे लक्षण आहेत, लक्षात ठेवायचं। त्यानंतर बघूया B5 जीवनसत्व B5 रासायनिक नाव आहे पेंटोथेनिक आम्ल। त्याचं रेणुसूत्र काय आहे? C9H17NO5 लक्षात ठेवायचं, रासायनिक सूत्र आहे C9H17 म्हणजे 17 आणि NO5 लक्षात ठेवायचं। दैनंदिन गरज 5 मिलीग्राम आहे। B5ची दैनंदिन गरज किती आहे? 5 मिलीग्राम। रासायनिक नाव काय आहे? पेंटोथेल्मिक आम्ल। पेंटोथेल्मिक आम्ल B5चं रासायनिक नाव आहे। शोध 1933ला लागला। संशोधक कोण आहेत? डॉक्टर R.J. विल्यम्स हे B5चे संशोधक आहे। त्यानंतर बघा, पेंटोथेनिक नाव कोणत्या भाषेतील आहे? ते ग्रीक भाषेतील आहे। अर्थ होतो एव्हरीवेअर म्हणजे प्रत्येक ठिकाणी असा त्याचा अर्थ होतो। पेंटोथेनिक B5 आम्लाचे कार्य काय आहेत ते बघा, सविकर म्हणून कार्य करते। शरीरातील विकराचे अर्थात एन्झाईमचे कार्य सुरळीत होण्यासाठी आवश्यक असलेल्या कोएन्झाईमच्या निर्मितीसाठी अतिशय आवश्यक आहे। काय? तर B5 म्हणजेच पेंटोथेनिक। त्यानंतर बघा, चयापचय क्रियेत त्याचा उपयोग होतो। त्यामध्ये कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रोटीनमधून चयापचय क्रियेदरम्यान ऊर्जा मुक्त करण्याच्या प्रक्रियेत मदत करणे। जीवनसत्व B5 किंवा त्याला दुसरं नाव आहे पेंटोथेनिक ॲसिडचे स्रोत कोणते आहेत? तर मांस, हृदय, यीस्ट, दूध, अंडी ही त्यांचे स्रोत आहेत। तर बघा, होणारे आजार, जीवनसत्व B5 मुळे होणारे आजार किंवा रोग अभावामुळे आणि आधिक्यामुळे। तर अभावामुळे होणारे रोग कोणते? तर त्वचादाह, त्यालाच पॅरेस्थेसिया असं म्हटलं जाते। आधिक्यामुळे होणारे आजार, तर जीवनसत्व B हे
जलविद्राव्य असल्यामुळे सहसा आधिक्यामुळे आजार होत नाही, परंतु क्वचित वेळेस जास्त सेवन झाल्यास अतिसार, मळमळ व हृदयात आग होणे अशा प्रकारचे लक्षणे म्हणजे होऊ शकतात. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो, त्याचा परिणाम दिसून येतच असतो. विजयपथ पब्लिकेशनच्या अंगणवाडी मुख्य सेविका डायरी यामधून आपण हे रिवाईज करत आहोत. सगळ्यांजवळचे पुस्तक असेलच, आता फक्त रिवाईज करता येईल. बघा, त्यानंतर जीवनसत्व B6चं रासायनिक नाव काय आहे तर पायरिडॉक्सिन. B6चे रासायनिक नाव आहे पायरिडॉक्सिन. दैनंदिन गरज किती आहे तर 2 मिलीग्राम, प्रत्येक दिवशी 2 मिलीग्राम. तर गरोदर महिला असतील, गरोदरपणामध्ये 2.5 मिलीग्रामची आवश्यकता आहे. मुख्य स्रोत कोणते आहेत B6चे मुख्य स्रोत कोणते आहेत तर बघा, मांस, अंडीमधील बल्क, तृणधान्ये, डाळी, पालेभाज्या आणि मासे हे मुख्य स्रोत आहे. शोध 1934मध्ये लागला. B6चे रासायनिक नाव काय आहे तो महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायचा, पायरिडॉक्सिन. आणि मुख्य स्रोत कोणते आहेत, मांस, अंडी, तृणधान्ये, डाळी, पालेभाज्या, मासे. त्यानंतर कार्य बघूया. B6चे कार्य रक्त तयार होण्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक आहे. B6 जीवनसत्व B6चे कार्य काय, रक्त तयार होण्याच्या क्रियेसाठी आवश्यक कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनांच्या चयापचय क्रियेत मदत करणे, शरीरातील अमिनो आम्लाचे चयापचय नियंत्रित करण्यासाठी आवश्यक. त्यानंतर बघा, B6मुळे होणारे आजार, अभावामुळे होणारे आजार आणि आधिक्यामुळे होणारे आजार. अभावामुळे जर B6चा अभाव आढळत असेल शरीरामध्ये तर कोणते आजार होतात तर रक्तक्षय म्हणजेच ॲनिमिया, रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होत असते. B6 जर शरीरामध्ये कमी असेल तर ॲनिमिया म्हणजेच रक्तक्षय होत असतो. त्वचेचा रोग, शरीराचे वजन कमी होणे, ओठांना भेगा पडणे, तोंडाची दाह किंवा आग होणे, लहान मुलांना झटके येणे हे आजार B6च्या अभावामुळे दिसून येतात. तर आधिक्यामुळे होणारे आजार चेतना क्षमतेवर अर्थात संवेदना क्षमतेवर होत असते. तर आधिक्य म्हणजे अधिक प्रमाणात जर B6चं सेवन झालं तर चेतना क्षमतेवर अर्थात संवेदन क्षमतेवर सुद्धा परिणाम होत असते, लक्षात ठेवायचं. त्यानंतरचं जीवनसत्व आहे B7 महत्त्वाचं आहे. रासायनिक नाव काय आहे B7चे रासायनिक नाव आहे बायोटीन. B7चं रासायनिक नाव काय आहे बायोटीन. T7 लक्षात ठेवायचं. B7 बायोटीन रासायनिक नाव आहे. बायोटीन हा शब्द ग्रीक भाषेतून आलेला आहे. रासायनिक सूत्र काय आहे C10H16 N2O3S रासायनिक सूत्र आहे. मुख्य स्रोत काय आहे मांस, अंडीमधील बल्क, दूध, फळे आणि शेंगदाणे हे B7चे मुख्य स्रोत आहेत. याला जीवनसत्व H असे सुद्धा म्हणतात. कोणत्या जीवनसत्वाला जीवनसत्व H म्हणतात असं प्रश्न येऊ शकतो तर B7 या जीवनसत्वाला जीवनसत्व H असे सुद्धा म्हटलं जातं. H म्हणजेच हेअर, केस, कारण केसांच्या संरक्षणासाठी हे जीवनसत्व उपयुक्त आहे. दुसरा असा पण प्रश्न तयार होऊ शकते, केसांच्या संरक्षणासाठी कोणते जीवनसत्व उपयुक्त आहे तर B7च्या ठिकाणी बायोटीन असं सुद्धा नाव दिलं जाऊ शकतो. तर जीवनसत्व B7चे कार्य काय, त्वचा व केसांच्या संरक्षणासाठी उपयुक्त, कार्बोहायड्रेटच्या चयापचय क्रियेत उपयोगी. त्यानंतरचं जीवनसत्व आहे जीवनसत्व B9मुळे होणारे आजार. नाही, या ठिकाणी इथं चुकलं, B7च पाहिजे होतं कारण आपण B7बद्दल बघत आहोत. तर त्यांचं कार्य बघितलं, इतर ठिकाणी ज्या पद्धतीने बघितलं कार्य, त्यानंतर होणारे आजार वगैरे. तर या ठिकाणी सुद्धा हे B7बद्दलच आहे माहिती, या ठिकाणी चुकून नाही झालं असणार. B7मुळे होणारे, आधिक्यामुळे आणि अभावामुळे होणारे आजार. तर बघा, अभावामुळे होणारे आजार केस गळणे, अंग दुखणे, लकवा म्हणजे पॅरालिसिस, लहान आतड्यात दाह, डोळ्यांच्या बुळबुळ्यांच्या पुढील भागाला होणारा दाह. त्यानंतर आधिक्यामुळे होणारे आजार हे जीवनसत्व पाण्यात विरघळणारे असल्यामुळे त्याच्या आधिक्यामुळे सहसा आजार होत नाही, लक्षात ठेवायचं. त्यानंतरचं जीवनसत्व आहे B9बद्दल आता माहिती बघत आहोत आपण. B9चे रासायनिक नाव काय आहे फॉलिक ॲसिड. बघा, लक्षात ठेवा, B9चे रासायनिक नाव काय फॉलिक ॲसिड. रासायनिक सूत्र काय आहे
C19, C19, H19, N7O6 O6 लक्षात ठेवायचं. फॉलिक ह्या शब्द लॅटिन भाषेतून आलेला आहे. फॉलिकचा अर्थ लेप म्हणजे पान होतो, लिप म्हणजे पान होतो. दैनंदिन गरज किती आहे? तर प्रौढ व्यक्तीला जीवनसत्व B9 म्हणजेच फॉलिक ॲसिडची गरज प्रौढ व्यक्तीला 200 मायक्रोग्रॅमची आहे. गर्भवती महिलेला हे लक्षात ठेवायचं. म्हणजे हा जो फॉलिक ॲसिडबद्दल दिलेला आहे, कारण फॉलिक ॲसिडच्या गोळ्यासुद्धा गर्भवती महिलांना वगैरे दिल्या जातात. त्यामुळे या जीवनसत्वाबद्दल थोडं जास्त व्यवस्थित अभ्यास करून ठेवायचं. प्रौढ व्यक्तीला 200 मायक्रोग्रामची गरज असते. गर्भवती स्त्रियांना 500 मायक्रोग्रामची गरज असते रोज दैनंदिन. तर शिशु 6 ते 12 महिन्याच्या बालकाला 25 मायक्रोग्रामची गरज असते. तर 1 ते 3 वर्षाच्या मुलाला 80 मायक्रोग्रामची गरज असते. तर 4 ते 6 वर्षातील मुलांना किती गरज असते? 4 ते 6 वर्ष मुलांना 100 मायक्रोग्रामची आणि किशोरवयीन जे मुलं असतात त्यांना 170 मायक्रोग्रामची गरज असते. आरोग्य विभाग रक्तक्षय नियंत्रण कार्यक्रमामधून फॉलिक ॲसिडच्या गोळ्या वाटप करतात, हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यानंतर बघा, जीवनसत्व B9 म्हणजेच फॉलिक ॲसिडचे कार्य काय आहे? लाल रक्तपेशीच्या परिपक्वतेसाठी हिमोग्लोबिनचे कार्य नियंत्रित करण्यासाठी न्यूक्लिक आम्लाचे म्हणजेच न्यूक्लिक ॲसिड किंवा DNA आणि RNAच्या संश्लेषणासाठी B9 उपयोगी आहे. तर या ठिकाणी सुद्धा चुकलेलं आहे. या ठिकाणी B7 नाही तर B9 पाहिजे. हे सिली मिस्टेक होत असते, टायपिंगकडे दुसऱ्याकडे दिले जातं पुस्तक, त्यामुळे. तर बघा, B9चे प्राणी स्रोत कोणते आहेत? तर यकृत, मांस, दूध, अंडी, यीस्ट म्हणजे फंगस. आणि वनस्पतीजन्य स्रोत कोणते आहेत? फळे, तृणधान्ये, पालेभाज्या, त्यामध्ये हिरव्या भाज्या विशिष्ट, चॉकलेट, शेंगदाणा, पपई आणि किवी हे B9चे स्रोत आहेत. त्यानंतर बघा, B9मुळे होणारे आजार किंवा परिणाम. अभावामुळे आणि आधिक्यामुळे जर B9 म्हणजेच फॉलिक ॲसिडची जर कमतरता असेल तर ॲनिमिया म्हणजे हिमोग्लोबिनच्या कार्यात अडथळा होतो. मॅग्लोब्लास्टिक मायक्रोसायट्रिक ॲनिमिया होत असते. महालोहित पेशीजनक पंडुरोग, तांबड्या म्हणतात तो, रक्तपेशीच्या आकारात वाढ होते. B9ची तीव्र कमतरता असल्यास वंध्यत्व येते. वंध्यत्व म्हणजे वानपणा असेल, माहीत नाही, वंध्यत्व येते. B9ची तीव्र कमतरता असेल तर वंध्यत्व येते. आधिक्यामुळे होणारे परिणाम. आधिक्यामुळे सहसा आजार होत नाही B9च्या बाबतीत, म्हणजे फॉलिक ॲसिडच्या कमतरते आधिक्यामुळे म्हणजे कोणताही आजार होत नाही, लक्षात ठेवायचा. त्यानंतर आहे B12. हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे, यावर प्रश्न आधी येऊन गेलेला आहे. B12 रासायनिक नाव काय आहे? सायनोकोबॅल्मिन. त्यालाच हायड्रॉक्झिन कोबॅल्मिनसुद्धा किंवा मिथिल कोबॅल्मिनसुद्धा म्हटलं जाते, रासायनिक नाव आहे त्याचं. पण हा महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायचा. सायनोकोबॅल्मिन रासायनिक नाव. B12चं रासायनिक नाव काय? सायनोकोबॅल्मिन. दैनंदिन गरज. तर त्यामध्ये प्रौढ, गर्भवती महिला, स्तनदा माता आणि इतर सर्व. तर या जीवनसत्वाच्या प्रामुख्याने कोबाल्ट असते. कोबाल्ट या जीवनसत्वा प्रामुख्याने काय असतो? कोबाल्ट असतो. तर प्रौढ व्यक्तीमध्ये 1 मायक्रोग्रामची गरज असते. गर्भवतीमध्ये 1.2 मायक्रोग्रामची गरज असते. स्तनदा मातामध्ये 1.5 मायक्रोग्रामची गरज असते आणि इतर सर्व 0.2 ते 1 मायक्रोग्रामची इतर सर्वांना गरज असते. तर कार्य बघा, B12चे कार्य काय आहे? तर लाल रक्तपेशीच्या परिपक्वतेसाठी, मज्जासंस्थेच्या कार्यासाठी आणि नायट्रोजनच्या चयापचयनासाठी B12ची गरज असते. तर B12चे स्रोत कोणते आहे? प्राणी स्रोत आणि वनस्पतीजन्य स्रोत. तर प्राणी स्रोत कोणते आहे? मांस, मासे, अंडी, दूध, यकृत हे प्राणी स्रोत आहेत. तर वनस्पतीजन्य
यामध्ये B12 हे जीवनसत्व आढळत नाही। वनस्पतीमध्ये B12 हे जीवनसत्व नसते, तर मांस, मासे, अंडी, दूध, यकृत यामध्ये असते। तर मग जे शाकाहारी लोक आहेत तर मग त्या लोकांनी काय करायचं, तर मग दूध आहे, दही आहे, लोणी आहे, ह्या अशा गोष्टी घेतलं तर दही वगैरे, तर याच्यामधून तुम्हाला B12 जीवनसत्व त्यामधून मिळत असते, लक्षात ठेवायचं। जीवनसत्व B12च्या अभावी होणारे आजार किंवा परिणाम। प्रामुख्याने शाकाहारी व्यक्तीमध्ये B12ची कमतरता जाणवते। बघा मी बोलली, प्रामुख्याने शाकाहारी व्यक्तीमध्ये B12ची कमतरता जाणवत असते। तर त्यामध्ये बघा मायकोसायटिक किंवा मॅग्लोब्लास्टिक ॲनिमिया आढळत असतो। ज्यावेळेस जीवनसत्व B12 अर्थात सायनोकोबॅल्मिनची कमतरता असते, त्यावेळेस तांबड्या म्हणजेच लाल रक्तपेशीचे परिपक्वन पूर्ण होत नाही। त्यामुळे तांबड्या म्हणजे लाल रक्तपेशीचा आकार हा सर्वसामान्य आकारापेक्षा मोठा होतो व रक्ताची कमतरता निर्माण होते। यालाच मायक्रोसायट्रिक किंवा मॅग्लोब्लास्टिक ॲनिमिया म्हणतात। वंध्यत्व येण्याची शक्यता असते। त्यानंतरचं जीवनसत्व आहे जीवनसत्व क। रासायनिक नाव आहे अस्कॉर्बिक ॲसिड। दैनंदिन गरज, तर बघा पाण्यात द्रावणीय आहे का, तर नाही। त्यामुळे जीवनसत्व क च्या आधिक्यामुळे रोग किंवा आजार होत नाही। पाण्यात द्रावणीय आहे म्हणजे जीवनसत्व क हा पाण्यात द्रावणीय आहे, त्यामुळे जीवनसत्व क च्या आधिक्यामुळे रोग किंवा आजार होत नाही, लक्षात ठेवायचं। जीवनसत्व क पाण्यात द्रावणीय आहे। सर्व जीवनसत्वात अस्थिर, कारण पाण्यात अतिद्रावणीय जीवनसत्व असल्यामुळे सर्व जीवनसत्वामध्ये तो अस्थिर आहे। तर बघा दैनंदिन गरज किती आहे कशाची, जीवनसत्व क म्हणजे अस्कॉर्बिक ॲसिड। तर प्रौढ व्यक्तीमध्ये 40 मिलीग्राम, गर्भवती स्त्रियांना 60 मिलीग्रामची गरज आहे, स्तनदा मातांना 80 मिलीग्रामची गरज आहे, तर किशोरवयींना 40 मिलीग्राम, शिशु म्हणजे 12 महिन्यापर्यंतच्या लहान बाळांना 25 मिलीग्रामची गरज आहे, आणि 1 ते 6 वर्षातील मुलांना 40 मिलीग्राम क जीवनसत्वाची गरज आहे, म्हणजेच अस्कॉर्बिक ॲसिडची गरज आहे। तर जीवनसत्व क रोज आहारात का असावे। सर्व जीवनसत्वामध्ये उष्णतेस सर्वाधिक संवेदनशील असणारे जीवनसत्व म्हणजे जीवनसत्व क होय। त्यामुळे सर्वात जास्त नाश पावणारे जीवनसत्व म्हणून जीवनसत्व क ओळखले जाते। त्याचप्रमाणे जीवनसत्व क हे पाण्यात अतिद्रावणीय आहे। वरील सर्व कारणामुळे जीवनसत्व क आपल्या आहारात रोज असणे आवश्यक आहे। जीवनसत्व क ची कार्य आणि उपयुक्तता। तर कोलॅजन निर्मिती। कोलेजन हे एक प्रथिन आहे। कोलेजन हे काय आहे, एक प्रथिन आहे। हे शरीरात एकूण प्रथिनांच्या 25% असते। कोलेजनचे महत्त्व। कोलेजनमुळे त्वचेचा तुकतुकीपणा कायम राहतो। त्वचेसाठी आवश्यक कोलेजन आणि या कोलेजनच्या निर्मितीसाठी जीवनसत्व क ची आवश्यकता असते, आणि याच कारणामुळे जीवनसत्व क ला वार्धक्य विरोधी जीवनसत्व म्हणतात। कोलेजन 2 पेशींना एकत्र ठेवण्याचे देखील कार्य करत असते, लक्षात ठेवायचं। तर ते बघा दात, हाड, हिरडे यांच्या निरोगी आरोग्यासाठी क जीवनसत्व आवश्यक आहे। लोहाच्या शोषणासाठी सुद्धा क जीवनसत्व आवश्यक आहे। लोहाचे अभिशोषण जीवनसत्व क च्या मदतीमुळे अधिक चांगल्या प्रमाणामध्ये होत असते। वनस्पतीजन्य अन्नपदार्थामध्ये लोह हे फेरिक स्वरूपामध्ये त्याचे रूपांतर फेरिस आयर्नमध्ये करून त्याचे शोषण केले जाते। चेतासंस्थेतील संदेशवाहके, स्टेरॉइड्स, संप्रेरके आणि कार्मिटाइनचे संश्लेषण करण्यासाठी क जीवनसत्वाची गरज असते। त्यानंतर आहे कोलेस्ट्रॉल विघटन। कोलेस्ट्रॉलचे पित्ताम्लामध्ये विघटन करण्यासाठी जीवनसत्व क ची जरुरी असते, त्यानंतर हे शरीराबाहेर टाकले जाते। दातांच्या विकासासाठी दातावर डेंटिन व कार्टिलेज असते आणि त्याच्या वाढीसाठी जीवनसत्व क अतिशय उपयुक्त असते।
अजून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा क जीवनसत्व उपयुक्त आहे। आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती कोणत्या पेशीमुळे वाढते तर पांढऱ्या रक्तपेशीमुळे। आणि पांढऱ्या रक्तपेशींना काय म्हणतात, सैनिक पेशीसुद्धा म्हटलं जाते। सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या पांढऱ्या रक्तपेशीमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्व क असते, म्हणून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जीवनसत्व क अतिशय उपयुक्त आहे। म्हणूनच जीवनसत्व क ला वार्धक्य विरोधी जीवनसत्व सुद्धा म्हटलं जाते। जखम भरण्यासाठी जीवनसत्व क मुळे एखाद्या ठिकाणी जखम झाल्यास तेथील केसवाहिन्यांचे जाळे विणण्यास मदत होते। रक्त गोठण्यासाठी जीवनसत्व क ची आवश्यकता असते। आजारापासून संरक्षण सुद्धा मिळत असतो। जीवनसत्व क चे स्रोत कोणते आहे, प्राणी स्रोत नाही आहे, कारण जीवनसत्व क अतिशय जलद्राव्य असणारे अस्थिर जीवनसत्व आहे। तर मग वनस्पती स्रोत कोणते आहेत, तर बघा सायट्रिक आम्ल असलेली फळे व भाज्या जीवनसत्व सर्वोत्तम म्हणजे जीवनसत्व क चा सर्वोत्तम स्रोत आहे। सायट्रिक आम्ल कशामध्ये असतो तर म्हणजे जे आम्लधर्मी आहे, म्हणजे आता लिंबू आहे, संत्री आहे, यामध्ये दिलेलं आहे, आवळा आहे, यामध्ये जीवनसत्व क असेल। बघूया फळे, त्यामध्ये आहे आवळा, पेरू, संत्री, पालक, लिंबू, मोसंबी, अननस, द्राक्षे, स्ट्रॉबेरी, पपई, आंबा हे फळं आहेत ज्यामध्ये जीवनसत्व क जास्त प्रमाणात असते। तर ताज्या पालेभाज्या, त्यामध्ये टोमॅटो पिकलेले, कोबी आणि शिमला मिरची यामध्ये सुद्धा सायट्रिक आम्ल असतं थोडा प्रमाणात, म्हणून जीवनसत्व क चे मुख्य स्रोत आहे, म्हणजे जीवनसत्व क चे स्रोत आहेत। बाळासाठी मातेच्या दुधात विपुल प्रमाणात जीवनसत्व क असते। लिंबूवर्गीय फळे जीवनसत्व क चे प्रमुख स्रोत असतात। जे लिंबूवर्गीय फळे आहेत ते जीवनसत्व क चे मुख्य स्रोत असतात। आपण विजयपथ पब्लिकेशनच्या अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक डायरी या पुस्तकातून आपण हे रिवाइज करत आहोत। आजचा व्हिडिओ तसा म्हणजे मोठा झाला तरी चालेल, कारण आता एका आठवड्यामध्ये आपली एक्झाम होणार आहे, नोटिफिकेशन आलेलं आहे, उद्या हॉल तिकीट येऊन जाईल। म्हणजे हॉल तिकीट येणारच आहे, ते वेळापत्रक आलेलं आहे, त्याच्या व्हिडिओ मी तयार केलेली आहे, बघू शकता, किंवा टेलिग्राम चॅनलला किंवा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावर सुद्धा मी ते टाकलेलं आहे। जीवनसत्व क च्या अभावामुळे होणारे आजार कोणते आहेत, तर जीवनसत्व क च्या कमतरतेमुळे होणारे आजार कोणते, तर स्कर्वी, किडनी स्टोन, हाडातील कॅल्शियमचा नाश होणे, B12च्या जीवनसत्वाचा नाश हे सुद्धा म्हणजे क जीवनसत्वाच्या अभावामुळे होत असते। म्हणजे रोजच्याच आहारामध्ये जीवनसत्व क अतिशय महत्त्वाचे आहे, लक्षात ठेवायचं। दैनंदिन आयुष्यामध्ये सुद्धा उपयोगी आहेत आणि हे आजारावर प्रश्न विचारला जात असतो। स्कर्वी हा आजार म्हणजे कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होते, तर क जीवनसत्व, स्कर्वी, किडनी स्टोन, हाडातील कॅल्शियमचा नाश होणे आणि B12 जीवनसत्वाचा नाश हे कशामुळे दिसून येतात, तर क जीवनसत्वाच्या अभावामुळे दिसून येतात। तर जीवनसत्व क च्या आधिक्यामुळे होणारे आजार, जीवनसत्व क च्या आधिक्यामुळे कोणतेही परिणाम होत नाही, कारण क जीवनसत्व पाण्यात विरघळणारे असल्यामुळे ते मूत्रावाटे व घामावाटे बाहेर टाकले जाते, त्यामुळे आधिक्यामुळे आजार होत नाही। तर बघा स्कर्वी आजार म्हणजे काय आहे, स्कर्वी ओळखायची कशी, तर हिरड्यांना सूज येते, स्कर्वीची लक्षणे हिरड्यातून रक्त येते, पंडुरोग, अशक्तपणा ही स्कर्वी आजाराची लक्षणे आहेत। स्कर्वी आजाराची लक्षणे कोणती आहे, हिरड्यांना सूज येते, हिरड्यातून रक्त येते, अशक्तपणा किंवा पंडुरोग ही लक्षणे आहेत। तर स्कर्वीलाच रक्तपिती असं सुद्धा म्हणतात। त्यानंतरचा महत्त्वाचा जीवनसत्व आहे जीवनसत्व ड, जे आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे। बघा त्याचं रासायनिक नाव आहे कॅल्सिफेरॉल। जीवनसत्व ड त्याचं रासायनिक नाव काय आहे, कॅल्सिफेरॉल। दैनंदिन गरज किती आहे, मूळदूस प्रतिबंधक जीवनसत्व, म्हणजे मूळदूस आजार हा होऊ नये त्यासाठी प्रतिबंधक जीवनसत्व कोणता असेल, तर जीवनसत्व ड आहे। मेधामध्ये द्रावणीय आहे, म्हणजे जीवनसत्व ड हे मेधात विरघळतो, पाण्यात अद्रावणीय आहे, म्हणजे पाण्यात विरघळणारे नाही। तर दैनंदिन गरज किती आहे, तर प्रौढ व्यक्तीला 100 IU म्हणजे इंटरनॅशनल
युनिट आहे ते 100 IU, मुलांना 200 IU आणि गर्भवती महिलांना 400 IU ड जीवनसत्वाची आवश्यकता असते। त्यानंतर बघा जीवनसत्व ड कोणत्या स्वरूपात आढळतात, तर D1 म्हणजे इर्गो कॅल्सिफेरॉल, त्यानंतर D2 म्हणजे इर्गो कॅल्सिफेरॉल, त्यानंतर D3 कोले कॅल्सिफेरॉल आणि त्यानंतर D4 म्हणजे डायहायड्रो इग्रो कॅल्सिफेरॉल, त्यानंतर D5 म्हणजे शिटो कॅल्सिफेरॉल। या स्वरूपामध्ये डी विटॅमिन म्हणजे जीवनसत्व डी आढळून येत असतो। व्यवस्थित रिवाइज करायचं। आपल्या शरीरामध्ये त्वचेखाली जीवनसत्व ड चे संश्लेषण होते। आपल्या शरीरामध्ये जीवनसत्व ड चे संश्लेषण कशा प्रकारे होते, तर बघा आपल्या आहारातील भाज्यामधून स्टेरेला हे पूर्वद्रव्य मिळत असते। ज्यावेळेस कोवळ्या सूर्यकिरणातील अतिनील किरणे आपल्या शरीरावर पडतात त्यानंतर आपल्या शरीरातील स्टेरॉल या पूर्वद्रव्याचे रूपांतर जीवनसत्व ड मध्ये होत असते। अशा प्रकारे जीवनसत्व ड हे आपल्या शरीरात संश्लेषण होते। लक्षात ठेवायचं सर्वात मोठा स्रोत आहे कोवळ्या सूर्यकिरणातील अतिनील किरणांची तरंगलांबी। जीवनसत्व ड च्या निर्मितीसाठी तरंगलांबी 290 ते 350 nm दरम्यान असणे आवश्यक असते। सूर्यप्रकाशाच्या आधारे जीवनसत्व ड आपल्या शरीराला मिळत असल्यामुळे त्यास सनशाईन जीवनसत्व असं सुद्धा म्हटलं जातं। कोणत्या जीवनसत्वाला सनशाईन जीवनसत्व म्हटले जाते, तर विटॅमिन डी जीवनसत्वाला सनशाईन जीवनसत्व म्हटलं जाते। ज्याचं रासायनिक नाव काय आहे, ज्याचं रासायनिक नाव आहे कॉल्सिफेरॉल। तर बघा कॅल्शियम आणि फॉस्फरस संबंधी चयापचयाच्या नियंत्रणामधील एका संप्रेरकाचे जीवनसत्व ड हे पूर्वद्रव्य पुरवित असतात। त्यानंतरचं आपण बघणार आहोत, तर याचे कार्य बघणार आहोत। जीवनसत्व ड चे कार्य व उपयोग। कॅल्शियमचे प्रमाण योग्य प्रमाणात राखण्यासाठी, फॉस्फरसचे प्रमाण योग्य प्रमाणात राखण्यासाठी, हाडांच्या विकासासाठी आणि दातांच्या विकासासाठी, डेंटिन व इन्मलनचा संग्रह करण्यासाठी, मेंदूच्या कवटीतील कॅल्शियमचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी ड जीवनसत्व उपयोगी आहे। बघा त्यानंतर स्रोत कोणते आहे, मुख्य स्रोत ड जीवनसत्वाचे मुख्य स्रोत प्राणी स्रोत पण आहेत आणि पालेभाज्या म्हणजे वनस्पतीजन्य स्रोत। तर प्राणी स्रोत कोणते आहेत, तर अंड्याचे बल्क, त्यामध्ये दुसरा आहे एकरूत, यामध्ये ड जीवनसत्व एकरूत मासे, यामध्ये ड जीवनसत्व विपुल प्रमाणामध्ये असते एकरूत आणि माशामध्ये। दूध व दुधाचे पदार्थ, लोणी यामध्ये ड जीवनसत्व मिळत असतो। त्यानंतर आहे पालेभाज्या आपल्याला इर्गोस्टेरॉलच्या स्वरूपात ड जीवनसत्वाचे पूर्वद्रव्य पुरवित असतात। जीवनसत्व ड च्या अभावामुळे म्हणजे कमतरतेमुळे होणारे परिणाम, प्रौढामध्ये अस्थिमृदुता म्हणजेच ऑस्टिओमलेशिया होत असते। ऑस्टिओमलेशिया हा आजार होत असते, म्हणजेच अस्थिमृदुता होत असते प्रौढांमध्ये। तर बालकांमध्ये किंवा मुलांमध्ये मुडदूस, त्यालाच दंतक्षय देखील म्हणजे म्हटलं जाते, मुडदूस त्याला रिकेट्स किंवा मुडदूस म्हटलं जाते, लहान मुलांमध्ये किंवा बाळांमध्ये होत असतो। तर अस्थिमृदुता हे काय आहे, तर ऑस्टिओमलेशिया त्याचं नाव आहे इंग्रजीमध्ये ऑस्टिओमलेशिया। प्रौढामधील अस्थिमृदू म्हणजे मऊ होण्यावरून हा विकार ओळखला जातो। प्रौढामध्ये हाडे मऊ होतात। प्रामुख्याने आढळ उत्तर भारतातील झोपडपट्टीत राहणाऱ्या आणि सामाजिक अर्थशास्त्रीय दृष्ट्या गरीब महिलांमध्ये म्हणजे स्त्रियांमध्ये प्रामुख्याने आढळतो। या स्त्रियांमध्ये दीर्घकालीन पाठ दुखणे, सर्वसामान्य दुखणे व वेदना होत असतात या आजारामध्ये। तर बघा त्यानंतर आहे मुडदूस हा आजार, इंग्रजीमध्ये नाव आहे रिकेट्स। लहान मुलामध्ये प्रामुख्याने होणारा हा आजार आहे कोणता, मुडदूस, ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारा आजार। अस्थिमध्ये विकृतीवरून हा ओळखला जातो। वयोगट 6 महिने ते 2 वर्षापर्यंतच्या बालकांमध्ये
आढळतो. लक्षणे: लांब अस्थितीची टोके जाड आणि मृदू बनतात. लांब अस्थी वाकून त्यामध्ये विकृती तयार होतात. ज्यावेळी मुलं उभे राहायचा आणि चालायचा प्रयत्न करते त्यावेळी पाय धनुष्यासारखे दिसतात. मुलं पडते आणि गुडघे जमिनीवर आपटतात. त्यामध्ये घोटे, गुडघे, मनगटे आणि कोपर फुगीर होतात. दात उशिरा निघतात आणि विकृत असतात. तर हे मुळदूस ह्या आजाराची लक्षणे आहेत. तर प्रतिबंधात्मक उपाय बघा, तर FAO म्हणजे फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन आणि WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या 2 जागतिक संस्थांनी संयुक्तपणे 1966 तज्ज्ञांची समिती स्थापन केली. त्या समितीने पुढील प्रमाणे प्रतिबंधात्मक उपायाबाबत शिफारशी केलेल्या आहेत. तर बालकांना कोवळे ऊन देण्याविषयी मातांमध्ये उद्बोधन करावे. बालकांना 3ऱ्या किंवा 4थ्या महिन्यापासून स्तनपानाबरोबर ड जीवनसत्वयुक्त पूरक आहार घ्यावा. जीवनसत्व ड च्या आधिक्यामुळे होणारे परिणाम, तर अतिकॅल्शियमता म्हणजे ड जीवनसत्वाचे अतिसेवन केल्याने रक्तातील कॅल्शियमची सहती वाढते. त्यालाच काय म्हणतात, तर हायपर कॅल्सिमिया म्हणजेच अतिकॅल्शियमता म्हणतात. त्यानंतर आहे हायपरफोआफेटोमिया म्हणजेच अतिफॉस्फेटमयता. ड जीवनसत्व अतिसेवन केल्याने फॉस्फरसचे प्रमाण वाढते. यालाच अतिफॉस्फेटमयता सुद्धा म्हणतात. ऊक, धमन्या, श्वासनी आणि इतर ठिकाणी विपेक्षी कॅल्शियम होऊ शकते. त्यानंतर आहे ॲरिथेमिया हृदयाचे किंवा नाडीचे अनियमित ठोके, सिसारी येणे, वात्या होणे, डायरिया. जीवनसत्व ड हे मेदयुक्त उतीमध्ये आणि यकृतमध्ये साठविले जाते. त्यामुळे भूक मंदावणे, तहान लागणे आणि गुंगी येणे, निद्रानाश, आजारी व्यक्ती कोमात जाऊ शकते, रुकणास हे लक्षणे दिसू शकतात. आधिक्यामुळे ड जीवनसत्वाच्या आधिक्यामुळे हे म्हणजे लक्षणे दिसत असतात. लक्षात घ्यायचं, व्यवस्थित रिव्हिजन करून घ्यायची. जीवनसत्व हा जो चॅप्टर आहे अतिशय महत्त्वाचा आहे. जीवनसत्व, खनिजे, पोषण अभियानमध्ये प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर आहे जीवनसत्व ई. रासायनिक नाव काय आहे, टोकोफेरॉल आहे. दैनंदिन गरज किती आहे, 0.8 मिलीग्राम. तर अँटीऑक्साइड म्हणून काम करते, हे महत्त्वाचे आहे. जीवनसत्व ई हे काय, तर अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते. वांझपणा विरोधी जीवनसत्व आहे. जीवनसत्व ई हे काय आहे, वांझपणा विरोधी जीवनसत्व आहे. पाण्यामध्ये अद्रावणीय आहे म्हणजेच मेधामध्ये द्रावणीय आहे. मेधात विरघळतो, पाण्यात नाही. त्या वांझपणा विरोधी जीवनसत्व आहे. यावर प्रश्न येऊन गेलेला आहे आधी. अँटीऑक्साइड म्हणून सुद्धा काम करतो. रासायनिक नाव काय आहे, टोकोफेरॉल. दैनंदिन गरज किती आहे, 0.8 मिलीग्राम. टोकोफेरॉल हे क्रियाद्रव्ये असलेल्या अनेक जीवनसत्वाचा हा एक गट आहे. जीवनसत्व ईचे कार्य किंवा उपयोग, अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य. जीवनसत्व ई हे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते. ऊर्जा उपलब्ध करून देणाऱ्या चयापचय क्रियेत तयार होणाऱ्या अतिशय क्रियाशील मुक्त मूलकांपासून शरीराच्या पेशींना त्यामुळे संरक्षण मिळते. DNA मधील दुरुस्ती किंवा शरीराच्या प्रतिशम संस्थेच्या कार्यातही जीवनसत्व ई अतिशय उपयोगी आहे. पुनरुत्पादन संस्थेसाठी जीवनसत्व ई हे महत्त्वाचे आहे. स्नायू पेशींना कार्यक्षम करणे, पेशीमध्ये चयापचय क्रिया सुरळीत होणे यासाठी हे उपयोगी आहे. कोण, जीवनसत्व ई. रासायनिक नाव टोकोफेरॉल. लक्षात ठेवायचं. जीवनसत्व ईचे स्रोत काय आहे, प्राणी स्रोत. यामध्ये थोड्याफार प्रमाणात जीवनसत्व ई उपलब्ध असतात. उदाहरण कशामध्ये, ते यकृत, अंड्याच्या बल्क. तर वनस्पतीजन्य स्रोत, सर्व वनस्पती तेले, हिरव्या पालेभाज्या, कापूस बिया, सूर्यफूल बिया, मोड आलेली धान्ये यामध्ये ई जीवनसत्व मिळत असतो. तर ई जीवनसत्वाच्या अभावी होणारे आजार,
वांजपणा म्हणजे प्रज उत्पादनामध्ये अडथळा निर्माण होणे, परिणामी वांजपणा येतो. मृत बालक जन्माला येणे, त्वचा विकार, वारंवार गर्भपात, स्नायूमध्ये कमकुवतपणा, लोहित रक्तकणिका म्हणजेच RBCचे विघटन होणे, हिमोलिसिस म्हणजे रक्तक्षयाचा अर्थात ॲनिमियाचा प्रकार असून तो नवजात बालकामध्ये लाल रक्तपेशीच्या बिघाडामुळे निर्माण होत असतो. तर ते कशामुळे होत असते, तर जीवनसत्व ईच्या अभावामुळे होत असते. आपण विजयपथ पब्लिकेशनच्या पुस्तकामधून हे अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक डायरी यातून हे रिव्हिजन करत आहोत. लक्षात ठेवायचं. पुन्हा सांगते, कारण काही विद्यार्थ्यांची सवय असते मध्येच म्हणजे डायरेक्ट व्हिडिओमध्येच घेऊन जायची, त्यामुळे सांगितलं. त्यानंतरच्या जीवनसत्व आहे जीवनसत्व के. लक्षात ठेवायचं, के असं मराठीमध्ये क आणि इंग्रजीमध्ये सी. तर स्कर्विक ॲसिड असतो तो, जो म्हणजे ज्यामध्ये सायट्रिक म्हणजे लिंबूवर्गीय फळामध्ये असतो तो. आणि जीवनसत्व के हे दुसरं आहे जीवनसत्व के. लक्षात ठेवायचं. रासायनिक नाव जीवनसत्व केचे रासायनिक नाव काय आहे, फायलोक्विनोन हे रासायनिक नाव आहे जीवनसत्व केचे. दैनंदिन गरज किती आहे, 0.03 मिलीग्राम प्रति किलो वजनामागे. 0.03 मिलीग्रामची गरज आहे. रक्त गोठण्यास मदत करते. जीवनसत्व क हे काय करत असते, तर रक्त गोठण्यामध्ये मदत करत असते. म्हणून जीवनसत्व के हे रक्त गोठणारे जीवनसत्व म्हणून ओळखले जाते. हा या ठिकाणी प्रश्न तयार होतो. रक्त गोठणारे जीवनसत्व म्हणून कोणते जीवनसत्व ओळखले जाते, तर जीवनसत्व के हे रक्त गोठणारे जीवनसत्व म्हणून ओळखले जाते. 2 रूपात आढळते, K1 आणि K2. लक्षात ठेवायचं. तर जीवनसत्व K1 फेलोक्विनोन आहे. तपशील आढळ हिरव्या पालेभाज्यामध्ये विशेष करून आढळतात. आणि K2 मेनाक्युनियन म्हणजे अन्न मार्गातील जीवाणूद्वारे K2ची निर्मिती होते. जीवनसत्व केचे कार्य किंवा उपयोग काय, तर रक्त गोठण्यासाठी, हाडांच्या विकासासाठी, ग्लुकोजचे ग्लायकोजनमध्ये रूपांतर करण्यासाठी जीवनसत्व के आवश्यक असते. रक्त गोठण्याची प्रक्रिया. जीवनसत्व केची उपलब्धता प्रोथ्रोम्बिन, थ्रोम्बिन, फायब्रिन तंतुमय जाळे तयार होऊन रक्त गोठते. म्हणजे कशा पद्धतीने ह्या होते जीवनसत्व केची उपलब्धता, तर अशा पद्धतीने क्रिया होऊनसानी ते रक्त गोठण्याचं कार्य करत असते जीवनसत्व के. म्हणजे जखम भरून लवकर येण्यासाठी, शरीरावर कोणती जखम झाली असेल तर ते भरून येण्यासाठी जीवनसत्व केची महत्त्वाची भूमिका आहे. बॉक्समधील रचना तुम्ही पाहिली असेल. आता त्याचे शब्दांकन पाहून म्हणजे या ठिकाणी देण्यात आलेली ही जी रचना आहे हे तुम्ही बघितलं असणार. रक्त गोठण्याची प्रक्रिया कशा पद्धतीने आहे, तर या पद्धतीने प्रक्रिया आहे जीवनसत्व केत. तर अशा पद्धतीने होते. प्रोथ्रोम्बिन, मग नंतर थ्रोम्बिन होत असते, मग फायब्रिनोजेन, नंतर फायब्रिन, मग तंतुमय जाळे तयार होते आणि मग नंतर रक्त गोठत असते. अशा पद्धतीने रक्त गोठण्याची प्रक्रिया होत असते. तर आता त्याबद्दल माहिती बघूया. तर बघा, थ्रॉबिन या घटकाचे पूर्वद्रव्ये प्रोथ्रॉबिन तयार होण्याच्या क्रियेत जीवनसत्व केची आवश्यकता असते. दुसऱ्या भाषेत प्रोथ्रॉबिनपासून थ्रॉबिन तयार होण्याच्या प्रक्रियेत जीवनसत्व के अत्यंत महत्त्वाचे कार्य करते. आता पुढे थ्रॉबिनमुळेच फायब्रिनोजेनपासून फायब्रिन तयार होते आणि फायब्रिनच्या तंतुमय जाळ्यामुळे रक्त गोठत असते. जीवनसत्व केचे स्रोत. प्राणी स्रोत दूध, अंड्याचे बल्क, यकृत. तर वनस्पतीजन्य स्रोत मोड आलेली कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या, अल्फाल्फा, पालक, कोबी आणि शतावरी हे आहेत के जीवनसत्व. पालेभाज्या ह्या स्रोत आहेत के जीवनसत्वाच्या. म्हणजे जीवनसत्व केच्या अभावामुळे होणारे परिणाम. सामान्यपणे मानव आणि इतर विकसित प्राण्यांच्या आंत्रामध्ये असलेले सूक्ष्म सजीव के जीवनसत्वाचे संश्लेषण करीत असल्याने त्याचे कमतरता किंवा अभाव आढळत नाही. जर जीवनसत्व केचा अभाव निर्माण झाला तर त्यामुळे रक्तस्राव थांबण्यास किंवा रक्ताची गुठळी होण्यास अडथळा निर्माण होते.
किंवा विलंब होते. जीवनसत्व केच्या आधिक्यामुळे होणारे परिणाम. ॲनिमिया, कावीळ, रक्ताच्या गाठी होतात. म्हणजे आधिक्यामुळे जीवनसत्व केच्या आधिक्यामुळे होणारे परिणाम कोणते आहेत तर ॲनिमिया, कावीळ आणि रक्ताच्या गाठी होतात. म्हणजे रक्त घट्ट होते. विटॅमिन केचा आणखी एक प्रकार आतड्यामध्ये राहणाऱ्या जीवनसत्वामुळे तयार होतो. या फार्मला मेनाकिनोन म्हणतात. म्हणजे विटॅमिन केच्या आणखी एक आतड्यात राहणाऱ्या जीवनसत्वाद्वारे तयार होतो. म्हणजे एक प्रकार आतड्यातच तयार होत असतो. या फॉर्मला काय मेनाकिनोन म्हणतात. विटॅमिन केच्या कृत्रिम स्वरूपाला मेनाक्विनॉन असं म्हटलं जाते. हा फॉर्म सर्वात शक्तिशाली आहे. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सगळे जीवनसत्व म्हणजे या व्हिडिओमध्ये सगळे जीवनसत्व बघितलं आहे. आपण दुसरे हे जे सराव प्रश्न आहे हे यावर व्हिडिओ तयार केलेला आहे. तर त्यानंतर जर आपण पुढला व्हिडिओ घेऊ तर खनिजे आणि क्षार घेऊ, कारण तो पण आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. तर हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्यवस्थित अभ्यास करा, कारण आता एक्झाम खूप जवळ आलेली आहे. सर्वांना एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ इथंच थांबवते. धन्यवाद.